नमस्कार मित्रांनो, राजीव गांधीच्या एका वाक्यावर शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. काय असं या पाठीमागचं समीकरण आणि काय आहेत ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. 8 डिसेंबर 1986 तेव्हाचा औरंगाबादमधील मराठवाडा संस्कृतीत मंडळात मैदान खचाखच भरलं होतं. तब्बल 5 लाखाचा समुदाय जमला होता. व्यासपीठावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी उपस्थितीत होते. सोबत होते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष प्रभाराव, काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस जी के मुपनार, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला. पंतप्रधानासह ही सारी नेते मंडळी एकत्र जमली होती. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेस या पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणासाठी. रेड्डी चव्हाण काँग्रेस 1978 मध्ये राबवलेल्या पुलोदचा कार्यक्रम, काँग्रेस आणि त्यानंतर समाजवादी काँग्रेस असे सत्तेत आणण्याचे वेगवेगळे प्रयोग करून शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परत येणार होते. नेमकी शरद पवार यांनी हा विलिनीकरणाचा निर्णय का घेतला? राजीव गांधी या विलिनीकरणासाठी का उपस्थितीत होते? या विलिनीकरणाचा शिवसेनेला कसा फायदा झाला? याच सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया या कहाणीकडे. 1970च्या दशकाच्या अखेरीस काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत संघर्ष सुरू होते. आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसची प्रतिमा मिलिंद झाली होती. काँग्रेस पक्षात आणीबाणी दाव्यामुळे इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मूळ काँग्रेसचे नेतृत्व ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आलं. याच चव्हाण रेड्डी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातून तरुण आणि महत्वाकांक्षी नेते म्हणून शरद पवार पुढे आले होते. शरद पवार यांच्यासह यात वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक असे नेते होते. 1978 मधील निवडणूक चव्हाण रेड्डी काँग्रेसला एकूण 70 जागा मिळाल्या, तर इंदिरा गांधीला 62 जागा मिळाल्या. निकालानंतर इंदिरा गांधी यांच्या मध्यस्थीने दोन्ही काँग्रेस एकत्रित सरकार स्थापन केलं. नव्या सरकारमध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले, पण अंतर्गत कलहामुळे हे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यात पुढाकार होता शरद पवार यांचा. 1978 मध्ये अधिवेशन सुरू असताना शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव साळुंके असे जवळपास 38 आमदार सरकारमधून बाहेर पडले. जनता दलाचा पाठिंब्यावर शरद पवार यांच्या नेतृत्वातील पुनर्गामी लोक दल अर्थात पलोदा सरकार सत्तेत आलं. 1988 मध्ये केंद्रातील जनता दलाचे सरकार पडले. निवडणुकीनंतर इंदिरा गांधी यांचे पंतप्रधान म्हणून दमदार कमबॅक झाला. त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा आणि पवारांचे सरकार बरखास्त केले. निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही तब्बल 187 जागा जिंकून इंदिरा गांधीच्या नेतृत्वातील काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले मुख्यमंत्री झाले, तर शरद पवार विरोधी बाकावर गेले. त्यांच्या काँग्रेसला 54 जागांवर विजय मिळवला. केंद्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीने विरोधी पक्ष कमकुवत झाला होता. महाराष्ट्रात शरद पवारांना 54 जागांवर यश मिळवले होते, पण इतर जागांमध्ये विरोधी पक्ष पानिपत झाले होते. स्वतंत्र प्रादेशिक पक्षाचा प्रयोग टिकवणे कठीण झालं. यानंतर पवारांनी विरोधी बाकावर बसणे पसंत केले. सरकार बरखास्तपूर्वी इंदिरा गांधींनी पवारांना काँग्रेस सोबत घेण्याचा दिलेला प्रस्ताव त्यांनी धुडकून लावला होता. इंदिरा गांधींनी विरोध करणाऱ्या या भूमिकेची शरद पवारांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. खरी काँग्रेस कुणाची याचा कौल लोकांनी दिला आहे असं म्हणत सर्व काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली. यशवंतराव चव्हाणांनी पुन्हा इंदिरा गांधी यांच्या सोबत जुळून घ्यावे या मताचे होते आणि झालेही तसेच. तब्बल 48 आमदार शरद पवारांना सोडून पुन्हा काँग्रेसवशी झाले. याच दरम्यान पवारांनी सर्व काँग्रेसचे सूत्र हातात घेऊन समाजवादी काँग्रेस असे पक्ष नामकरण केले. 1980 नंतर देशाची सामाजिक परिस्थिती कमालीची अस्वस्थ बनली. देशात पंजाबमधील खलिस्तान वादाचा असंतोष उफळून आला. 1984 मध्ये या असंतोषाच्या लाटेत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळी गेला. इंदिरा गांधीचे वारसदार म्हणून राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेस व पर्यायाने देशाची जबाबदारी देऊन पार पडली. 1984च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ऐतिहासिक जेमतेम निवडणूक झाली. सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसचे तब्बल 404 खासदार विजयी झाले. या सगळ्या आघातामध्येही पवार हार न मानता विरोधी पक्षाची भूमिका पुढे नेत होते.
त्यांच्यासह समाजवादी काँग्रेसचे 4 खासदार निवडून आले. शिवाय 1985च्या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. स्वतः पवार हेही लोकसभेतून पुन्हा विधानसभेबरोबर निवडून आले. पण यानंतरच्या काळात पवारांनी समाजवादी काँग्रेसलाही मर्यादित भौगोलिक आणि संघटनात्मक विस्तार ही अडचण जाणू लागली. पंतप्रधान राजीव गांधी यांनीही पवारांना पुन्हा येण्याची साथ घातली होती. हे सगळे राजकीय वास्तव आणि राष्ट्रीय स्तरावरील संधी लक्षात घेऊन शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे राष्ट्रीय राजकारणात पराभव वाढवण्याची गरज, काँग्रेसची वाढती ताकद आणि सत्तेची शक्यता, स्वतंत्र पक्ष म्हणून मर्यादित विस्तार ही प्रमुख कारणे होती. इथूनच पवारांच्या परतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. शरद पवार आपले लोक माझे सांगती या आत्मचरित्र सांगतात. इंदिरा गांधीच्या अंत्यसंस्कारावेळी मी दिल्लीत गेलो. त्यांच्या पार्थव्याचं दर्शन घेऊन राजीव गांधी यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्यापाशी गेलो. आईच्या क्रूर हत्येने व्यथित झालेले पंतप्रधान पदाची जबाबदारी आपली अंगावर पडलेली राजीव त्याही स्थितीत शांतचित्तेने उभा होत्या. मी त्यांच्या हातात हात देऊन माझ्या संवेदन प्रगट केलं. त्यावर त्यांनी शरद काळ खूप नाजूक आहेत, देशासाठी आपण एकत्र काम करायला हवं असं म्हटलं होतं. तो प्रसंग अधिक बोलायचा, विशेष म्हणजे राजकीय विषयावर बोलण्याचा तर मुळीच नव्हता. मी हलकेत त्यांचा हात दाबला आणि बाजूला झालो. शरद पवार सांगतात की 1984 ते 1985 मध्ये लोकसभेचे खासदार असताना त्यांचे राजीव गांधी यांच्या सोबत संवाद व्हायचा. राजीव गांधी यांची त्यांच्या बरोबर काम करावं अशी त्यांची इच्छा होती. हम सब एक उम्र के लोग हैं, आप कब तक विपक्ष में बैठोगे, मिलकर काम करना चाहिए अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त करायचे. असे असले तरी शरद पवार यांनी आपला राजकीय मार्ग निश्चित केला होता. समाजवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं आणि राज्य पातळीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पालथा घालत होते. राजीव गांधी आणि शरद पवार यांची राजकीय वाट वेगळी असली तरी त्यांचं भेटणं उभतायाचं मनातलं मूळभर दूर झालं होतं. शरद पवार यांच्या पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या हालचाली सुरू असताना शंकरराव चव्हाणसह अनेक नेत्यांचा थंड प्रतिसाद होता. त्यांना हा निर्णय अजिबात आवडला नव्हता, परंतु ते राजीव गांधी यांच्या पातळीवरच घेतला गेल्याने त्यांना उघड विरोध करता येत नव्हता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रमिला काकी चव्हाण यांनीही पवारांनी त्यांचं जेवण त्यांच्या चुलीवर बनवावं अशा शब्दात विरोध दर्शवला होता. तर पुढील पार्ट आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.